भारताची पहिली महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले ही माझा जन्म 3 जानेवारी 1831 मध्ये सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. माझं लग्न 9 वर्षाचे असतानाच झालं. माझं लग्न ज्योतिराव फुले यांच्याशी झालं. मी अशिक्षित होते. फुलेंनी मला लिहायला वाचायला शिकवलं. त्यांनी मला शिक्षित केलं. मग त्यांच्यात विचार आला, आपण जर आपल्या बायकोला शिकवू शकतो तर आपण समाजातील मुलींनाही शिकवू शकतो. म्हणून त्यांनी मला अशी ठाण मांडली आणि मुलींना शिकवलं. पुण्यामध्ये 1 जानेवारी 1848 मध्ये त्यांनी पहिली शाळा, मुलींची शाळा काढली. घरोघरी जाऊन लोकांना शाळेचं महत्त्व सांगायला लागले, परंतु कोणाच्याही कानावर ऊज येईना, कोणी त्यांना साथ देईना. मुलींना शिकवायचं म्हणजे त्यांना पाप वाटू लागलं. आम्ही दोघेही, मी आणि ज्योतिबा फुले दोघेही आम्ही जाऊन घरोघरी जाऊन लोकांना शिक्षणाचं महत्त्व सांगू लागलो, परंतु कोणी ऐकेना. मुलींची शाळा हे पाप तुम्ही करताय, लोक आम्हाला पापी म्हणून हिणवू लागले, तुच्छ समजू लागले आणि शाळेमध्ये नाही पाठवायचं म्हणून आमच्यावर, जेव्हा मी शिकवायला जायला लागले, बोटावर मोजण्या इतक्या मुली येत होत्या. शिकवायला जायला लोक चिखल, माती, दगड, शेर आमच्यावर फेकायचे, परंतु मी सगळं ते सहन करायचे आणि पिशवीत एक साडी घेऊन जायची. तिथे जाऊन मी बदलायची आणि मुलींना शिकवायची. असं आम्ही शिक्षणाचा हट्ट सोडला नाही आणि मुलींना शिक्षण दिले. फुलेंनी सतीप्रथा, केशवपन आणि बालविवाह त्यांनी मोडून काढला. लोकांचा रोष पत्करला आणि त्यांच्या मी खांद्याला खांदा देऊन त्यांना मदत करू लागली. आम्ही शाळा शिक्षणाचे शाळांनी स्वतःला वाहून घेतले. नोव्हेंबर 1848 मध्ये हा माझ्यासाठी काळा दिवस होता. ज्योतिबा मला सोडून गेले, परंतु मी खचले नाही. सत्यशोधक समाज हा त्यांनी जो गाडा चालू केला होता तो मी पुढे नेण्याचा निश्चय केला आणि तो पुढे घेऊन गेले. आज मी पहिली महिला शिक्षिका आणि लेखिका म्हणून मी कर्तव्य पूर्ण केलं. माझं लेखी पुस्तके 52 काशी सुभेदार रत्न फुले आणि ज्योतिबा फुलेंची पुस्तके, अशी पुस्तके जगात आणली. आणि 1897 मध्ये परंतु 1890 हा माझ्यासाठी काळा दिवस. फुले मला सोडून गेले, परंतु त्यांनी सत्यशोधकाची समाजाची जी चळवळ, जी गाडी त्यांनी चालू ठेवली होती ती मला चालू ठेवायची होती आणि मी चालू ठेवली. लेखिका म्हणून मी पुस्तके, फुले, सुबोध आणि फुलेंनी दिलेली पुस्तके ही 1897 मध्ये मलाही प्रेमने घेरले आणि मी माझा निरोप घेतला. परंतु निरोप घेता मी आनंदी होती की मी भारतातील महिला शिक्षिका आणि लेखिका म्हणून मी माझं कार्य पार पाडले. मी आशा काशी तुमच्यापर्यंत सावित्रीबाई फुले पोहोचवली असे